आई, चहा थंड झालाय, गरम करून आणू का? नको, राहू दे तुका. बाईंचं डोकं गरम झालंय, आता अजून कशाला काही गरम हवंय? कविता जरा गप्प बस. आईला ऐकायला गेलं ना तर आधी तुलाच चटका बसेल. आधी त्याला विचार काय झालंय ते, आणि मग काय असेल तो निर्णय घे. निर्णय आता डायरेक्ट शिक्षा. बाई प्रचंड संतापल्या आहेत. शुभंकर, आई, आई सॉरी. अगं मी अशा ठिकाणी अडकलो होतो ना जिथे मला फोन चार्ज नाही करता आला. आई, माझ्यासोबत अश्विनी होत्या. आम्हाला तुला काही प्रश्न विचारलाय मी? अरे कुठे होतास? शुभंकर, तू रात्रभर बाहेर होतास. आईंना किती काळजी लागली होती तुझी. त्यांनी अजून चहा पण घेतला नाहीये. कुठे गेलेलास तू? आणि शुभंकर, तुझा फोनही लागत नव्हता. थांबा. कुणीही प्रश्न विचारू नका. विश्वास असेल तर या प्रश्नाला काहीही अर्थ नाही. माझा आहे बाळवर तेवढा विश्वास, पण बाळ तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? तुला खात्री आहे ना की मी जे तुझ्यासाठी करीन ते चांगलंच असेल? तुझ्यासाठी मी काही चुकीचा निर्णय घेईन असं तुला वाटतं का? मग मी जो निर्णय घेईन त्याला तुझी परवानगी आहे असं समजू ना? पण कसला निर्णय? बाळच्या लग्नाचा निर्णय. आणि बाळनी त्याला होकार दिलाय. हो ना बाळ? तुम्हाला ना तिच्यापेक्षा पण चांगली मुलगी मिळेल, बघा तुम्ही. हो ना बाळ? तन्वीनं मला नकार दिलाय. बाईंचा फोन. बाई का फोन करताय आता? काय झालं असेल तिकडे? काय करू, उचलू की नको? हॅलो. हॅलो.
अश्विनी, कशी आहेस? हॅलो अश्विनी, हा, कशी आहेस विचारलं मी. मी बरी आहे. काय झालं? तुम्ही आत्ता फोन केला म्हणून. एक काम होतं ग तुझ्याकडे. चालेल ना आत्ता बोललं तर? हो, बोला ना. उद्या तुला जरा वेळ आहे का? म्हणजे उद्या जरा घरी येशील का? का, काय झालं? नाही अगं, घाबरू नकोस. मी तुला काही ओरडणार वगैरे नाहीये आणि शिक्षाही करणार नाहीये. तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. आनंदाची बातमी? हो, आनंदाची बातमी. आणि ती मला तुझ्या समोरच द्यायची आहे. मग येशील ना उद्या घरी? खूप महत्वाचा दिवस आहे उद्या माझ्यासाठी. आणि फक्त माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी आणि शुभंकर साठीही. काय? उद्या आलीस ना की कळेल. येशील ना? हा, येईन ना. बरं, फोन ठेवू आता? खूप रात्र झाली आहे. शुभरात्री. बाळ आणि अश्विनीनी एकत्र यावं असं तुला वाटत होतं ना? मग आता तुझ्यासाठी मोठा सरप्राईज असणार आहे. उद्याचा दिवस खरंच खूप चांगला आहे. बाळ, हो आई. आज हा कुर्ता घाल. कुर्ता? अगं आई, कॉलेजमध्ये कुर्ता? आज तुझी सुट्टी सांगितली मी फोन केला होता कॉलेजमध्ये. का? म्हणजे काय झालं? काही आहे का आज? तुझ्याशी जे बोलणं झालं ना, त्यानुसार मी तुझ्यासाठी एक स्थळ बघितलंय. आपले ओळखीतलेच आहेत म्हणून सगळं सोपं जाईल. बाळ, मुलगी तुला नक्कीच आवडेल. मी भेटली ना तिला. एकदम हुशार आहे मुलगी. बाळ, तू परवानगी दिली आहेस ना? आणि विश्वास ठेव बाळ, तुला आवडेल असं स्थळ निवडलंय मी. तयार हो. उशीर नको व्हायला. लवकर तयार हो. हॅलो, हा करमरकर सर बोला. हो हो, या ना, आम्ही तुमची वाटच बघतोय. प्रेमदान चौकात पोहोचलात का? म्हणजे तुम्ही अगदी घराच्या जवळ पोहोचलात. तिथून उजवीकडे वळा. हो हो, या या. लग्नच करायचं होतं तर तन्वी काय वाईट होती? आता येणारी मुलगी कशी असेल काय माहित. मी ओळखते त्या मुलीला. चांगली आहे ती मुली. शारदा, कधी येणार आहेत पाहुणे? अरे वा बाबा, आजही तुम्ही सफारी घातलीये. अहो नाही, म्हणजे आमच्या लग्नातही तुम्ही सफारी घातली होती ना. अरे, आता धाकट्या मुलाचं लग्न जमतंय म्हणल्यावर मी काय पॅन्ट शर्ट घालू? अहो, असं नाही बाबा, पण अरे वा, कुर्ता छान दिसतोय शुभंकरला. हो की नाही रे मंदार? हो मग अगदी. मैत्रिणीला विचारून घातलायस का? नाही.
आईने घालायला सांगितलंय. तेव्हाच छान दिसतोय हा कुर्ता. बरं आई, त्या मुलीचं नाव काय? नाही म्हणजे किमान शुभंकरला तिचं नाव तरी माहित असावं. हे अगदी बरोबर आहे. नाही तर असं व्हायचं, विद्यार्थी वर्गात बसलाय आणि पटावर नावच नाही. तुम्हाला जर एवढीच उत्सुकता असेल तिचं नाव ऐकायची तर सांगते. त्या मुलीचं नाव आहे अश्विनी. काय बाळ, आवडलं नाव? एक मिनिट, मी दारू काढते. आलीस बाळा? काय चाललंय? तिला बाळा बोलवतायत. हा बाळ, ती बाळा. ये. मला का बोलवलं इथे? काही कार्यक्रम आहे का? हो, तुलाही माहित नाही? नाही माहिती तिला. सरप्राईज आहे तिच्यासाठी. कसलं सरप्राईज? आहे का कोणी घरात? नमस्कार करमरकर सर. अहो, करमरकर सर आले. हो. नमस्कार करमरकर सर. वहिनी सुद्धा. वा वा वा, या ना या. मॅडम, चपला इथेच काढायच्या का? हो हो, इथेच काढायच्या. मंदार. हो बाबा. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो. हे काय यायला घर सापडायला काही त्रास नाही ना? नाही, काहीच नाही. काही काय मग करमरकर सर, आज अचानक इकडे कुणीकडे येणं केलं? तुम्ही आणि वहिनी अगदी दोघेही? अहो, यांच्याच मुलीचं स्थळ बघितलंय आपल्या बाळासाठी. ही माझी मुलगी अश्विनी श्रीकांत करमरकर. अगदी वेळेवर आलात ना तुम्ही. अहो, हेच म्हणाले की नगरकर बाईंनी वेळ दिली ना म्हणजे ती पाळावीच लागणार. हो. मी तुमची ओळख करून देते. मंदार. हो आई. हा माझा मोठा मुलगा मंदार. नमस्कार. काय करतात हे? हा सुद्धा शिक्षण क्षेत्रातच कार्यरत आहे. छान छान छान. आणि ही त्याची बायको कविता, माझी मोठी सून. नमस्कार.
नमस्ते. नमस्कार. कविता, हो आई, मी आलेच हा. हा माझा धाकटा मुलगा शुभंकर. नमस्ते. अहो, शुभंकर ये बस. बाबा अरे बस रे, उभा राहतो. अरे बस बस, लाजू नको, बस. बर का करमरकर सर, खर तर याचं नाव शुभंकर, पण ही त्याला लाडानं बाळ म्हणत असते. बाबा तुम्ही या ना, बसा इकडे. अरे असू दे. आओ बसा इकडे. बर. प्रोफेसर आहे आमचा शुभंकर. गोल्ड मेडलिस्ट आहे आणि आता PhD करतोय. अहो शुभंकर विषयी खूप ऐकलंय आम्ही, म्हणून तर इथपर्यंत आलोय. काय अश्विनी? जरा मदत करतेस का? हा. या सर. पाणी. यांची ओळख नाही झाली अजून? हो, ही अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. आमच्या बाळची खास मैत्रीण आहे. आणि काय योगायोग आहे बघा, हिचंही नाव अश्विनीच आहे. म्हटलं बाळचं लग्न ठरवतोय तर त्याच्या खास मैत्रिणीलाही बोलवावं, कारण आपल्या मित्राची जोडीदार कशी असावी हे पारखण्याचा अधिकार तिलाही आहेच. हो ना? अहो नाहीतर काय, हल्ली मुलं आपल्या मनातलं सगळं आपल्या मित्रमैत्रिणींना सांगत असतात. तुम्ही बसा बोलत, मी चहाचं बघते. कविता, अश्विनीलाही बरोबर घेऊन जा, तेवढीच मदत होईल ना तुला. हो आई. चल अश्विनी. अश्विनी, तूच कर चहा. आईने तुला सर्टिफिकेट पण दिलंय ना, उत्तम चहा करतेस म्हणून. म्हणूनच तुला पाठवलं असेल. अहो नाही, तसं नाहीये, पण तुम्ही म्हणता तर करते मी चहा. अरे वा, ह्या घरात कुठला डबा कुठे ठेवलाय हे बरोबर माहितीये तुला. अहो तसं नाहीये, त्या दिवशी मी बाईंसाठी चहा केला होता ना, म्हणून. अगं गंमत करते ग, माहितीये मला. आणि सगळ्याच गोष्टी असं मनावर नसतात घ्यायच्या. छान आहे ना मुलगी, शोभून दिसेल शुभंकरला. खरं सांगू का अश्विनी, हे करमरकर येणार आहेत ना, ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं. आम्ही विचारलं आईंना की कोण मुलगी आहे, काय नाव आहे, तर आईंनी अश्विनी नाव सांगितलं. आणि तेवढ्यात तू आलीस समोर. आम्हाला वाटलं आईंनी तुलाच या घराची सून म्हणून पसंत केलंय. बघ ना, एका नावामुळे केवढा गोंधळ झाला.
आईंनी का बोलवलं असेल तुला? आई म्हणाल्यात बर का, मैत्रिणीने शुभंकरची जोडीदार बघायला हवी. पण तुला तर इथे काम करायला पाठवलंय. मग प्रश्न पडणारच ना, काम करायला तर बोलवलं नसेल ना. अगं चहा उकळला. सॉरी. असू दे असू दे. अरे हो, पण मी काय म्हणतो, या दोघांना शेजारी उभं करून बघा तरी जोडा कसा दिसतोय ते.